पिंपरी चिंचवडचा पहिला जापनी लँडस्केपने प्रेरित निवासी गृह प्रकल्प स्कायलक्स, साई निसर्ग लँडमार्क LLP चा लक्झरी प्रोजेक्ट स्कायलक्स शहराच्या मध्यवर्ती भागात पार्क केंद्रित लक्झरी राहणीमानासाठी केलेली सुंदर कल्पना प्रत्यक्षातच साकार होताना याची वैशिष्ट्ये आजच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आली। या स्कायलक्स प्रोजेक्टला 3 टावर आहे, A, B आणि C। येथे सध्या A आणि B फुल्ली सँक्शन टावर आहे। A बिल्डिंगला बेसमेंट, ग्राउंड लेवल आणि अपर लेवल प्लस 26 फ्लोर आहे। B बिल्डिंगला बेसमेंट, ग्राउंड लेवल, अपर लेवल प्लस 25 फ्लोर आहे। थर्ड फ्लोर जो टावर आहे तो आता लगेच आम्ही उभारणार आहोत। जनरली डेव्हलपर्स लोकांचे बिल्डिंगचे सँक्शन 2, 4, 5 वेळा घेतात, पण आम्ही काय केलं की इथे आमची दोन्ही टावर फुल्ली सँक्शन आहे। जर कुठल्याही ग्राहकाला आज 2500 मजल्यावर फ्लॅट घ्यायचे असेल तर आम्ही त्यांना आज विकू शकतो आणि आजच त्यांची ऍग्रीमेंट करू शकतो। यामध्ये कशा प्रकारच्या अमेनिटीज आहेत? टोटल 52 अमेनिटीज आहे। या अमेनिटीज मध्ये आम्ही तुम्हाला यांच्या डिटेल्स शेअर करू, पण सर्वात महत्त्वाचं राईट फ्रॉम चिल्ड्रन टू द सिनियर सिटीजन। आता मुलांना खेळायसाठी खाली टोटल 2 लेवलला आम्ही हा पूर्ण प्रॉपर्टी आम्ही डिवाइड केलेला आहे। ग्राउंड लेवल आहे, ग्राउंड लेवलला 32,000 स्क्वेअर फीटचे आपण अमेनिटीज देतोय। तिथे क्रिकेट पिच पासून बॅडमिंटन कोर्ट पासून तिथे लहान मुलांना खेळायसाठी एक वेगळं टॉडलर झोन एक तिथे निर्माण करतोय, प्लस टेम्पल आहे, स्विमिंग पूल आणि 2000 स्क्वेअर फीटचं क्लब हाऊस आपण उभारतोय। त्याच्यानंतर अप्पर लेवलला परत 20,000 स्क्वेअर फीट प्लस मध्ये आपण तिथे पोडियम अमेनिटीज वर आपण एक उभारतोय। त्याच्यात सर्वात महत्त्वाचं असं आहे की कृषी सुद्धा आहे। आता जनरली मोठ्या टावरला आई बाबा दोन्ही कुठेतरी कामाला असतात, लहान मुलाला खेळायसाठी ते लोक काय करतात, बाहेर मुलांना पाठवतात बेबी सिटिंग म्हणून। तिथे ना करताना इथे याच प्रोजेक्टला तसं केलेलं आहे। प्लस लहान मुलांना खेळायसाठी गेमिंग झोन म्हणून एक पूर्णपणे गेमिंग झोन आपण उभारतोय। त्याच्यानंतर मिडल एजला एक स्पा आहे, सोना बाथ आहे, स्ट्रीम बाथ सुद्धा आहे। सिनियर सिटीजनला लायब्ररी आहे, त्यांना एक वेगळे सिनियर सिटीजन साठी एक गेमिंग झोन ठेवलेला आहे। असं असंख्य वेगळं आपण अमेनिटीज आम्ही उभारलेलं आहे। नाही, इथे अजिबात नाही। दिस इज 100% फुल्ली रेसिडेन्शियल आणि आमचं थीम असं आहे, आपण बाय पार्क करा, घर तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे। बाय पार्क नाही, माडाला इथे लागू नाहीये, कारण आपल्याला इंडस्ट्रियल टू रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे, त्यामुळे आपल्याला 2 BHK ची जी आपल्याला जे साईज दिलेली आहे माडा त्या प्रमाणात काही फ्लॅट करावं लागतात, त्यामुळे माडा अप्लिकेबल नाही। इट्स 100% माडा फ्री प्रोजेक्ट। काय स्क्वेअर फीटचे हे फ्लॅट्स असतात की BHK असतात? 2 BHK जे आहेत ते मी मगाशी तुम्हाला सांगितलं ते जवळजवळ 500 स्क्वेअर फूट कार्पेटची असणार आहे। 3 BHK सरासरी 1250 ते 1250 आणि 1500 चे 2 मध्ये आहे, आणि 4 BHK ते 1700 1750 स्क्वेअर फूट आहे। क्रायटेरिया काय लावणार कशासाठी? आता फ्लॅट घेणारा जो आहे हा, येस, इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन सर। आता इथे हा जो एरिया आहे ते IT ऑटो फार्मा बँकिंगचं एकदम सेंट्रल कोर एरिया आहे। हिंजवडीला IT मध्ये काम करणारा माणूस पण जर तिथे स्थानिक इथल्या पिंपरी चिंचवड मधला असेल तो इथे राहतो। सो अवर टार्गेट इज की 2 BHK चे छोटं फ्लॅट डिझाईन केलेलं आहे, पण 3 आणि 4 BHK चं प्रशस्त फार मोठे फ्लॅटचे आपण डिझाईन केलेलं आहे। सो HNI हाय नेटवर्क इन्कम मधले जे ग्रुप मधले जे व्यक्ती आहे त्याच्यासाठी आपण हा इथे प्रोजेक्ट आपण उभारतोय। सर, हे चिंचवडचं सेंटर पार्क म्हणून तुम्ही उभारताय आणि याच्यामध्ये लक्झरी काय अमेनिटीज आहेत, अदर जे प्रोजेक्ट आहेत आणि याच्यामध्ये काय फरक आहे जास्त? हायलाइट काय करायचं याच्यामध्ये? हायलाइट 85% ऑफ द टोटल प्रोजेक्ट्स साहेब हा ओपन आहे। म्हणजे ही तुम्हाला सांगू इच्छितो का असं कुठेही प्रोजेक्ट नाही। 3.5 एकरचा प्लॉट, त्याच्यामध्ये 85% पूर्ण ओपन, फक्त 15% मध्ये आपण बिल्डिंगचं फुटप्रिंट उभारतोय। आजूबाजूला तुम्ही पाहत असेल तर तुम्हाला फार मोठे मोठे स्कीम दिसणार, तिथे आपण असं नको बोलायला, पण एक शब्द आहे कॉन्क्रीटचं जंगल। तसं नसताना इथे जॅपनीज गार्डन तुम्ही अनुभवा, या तुम्ही आम्ही आलो। माझा एक शेवटचा प्रश्न आहे, सिनियर सिटीजन साठी तुम्ही म्हणले की लहानांपासून जे वृद्ध नागरिक आहेत त्यांच्यासाठी
पण यामध्ये नागरिकांसाठी काय करणार आहात ज्येष्ठ नागरिकांसाठी असे काही अम्युनिटी आहे का जे की तुम्ही हायलाइट करणार आहात? हो, मी तुम्हाला सांगितलं एक वेगळं झोन आपण निर्माण केलेला आहे सिनियर सिटीजन साठी. एक जसं आपण चिल्ड्रन प्ले साठी एक वेगळं एरिया आपण एक ठेवलेलं असतं, रिझर्व केलं असतं, तसं सिनियर सिटीजन साठी आपण कॅनॉपी पार्क उभारतोय. म्हणजे तिथे लोक सिनियर सिटीजन लोक तिथे गेट टुगेदर होईल, जेणेकरून त्यांच्या एक चांगले एक जनरली सोसायटीमध्ये राहणारे लोक थोडेसे आपण पाहिलं तर एक दुसऱ्याच्या संघात जास्त त्यांचे ते कम्युनिकेशन मध्ये कमी राहतात. पण तसं न करता इथे 85% आपण ओपन स्पेस दिल्यामुळे ते लोक त्यांना एक त्यांच्यापैकी गेट टुगेदर रोज राहू शकणार, तसं आपण तिथे केलेलं आहे. गेल्या 2 दशकामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये वेगवेगळे चांगले प्रोजेक्ट उभे केले. याच्यामध्ये पिंपरी चिंचवड नोटेबल अशा 2-4 प्रोजेक्ट सांगू शकाल? मोशीमध्ये आम्ही सह्याद्री प्रिमेरिया म्हणून आहे, तो जवळजवळ 750 फ्लॅटचा प्रोजेक्ट आम्ही तिथे उभारलेला आहे. सुमेरी म्हणून आम्ही 300 फ्लॅटची स्कीम आम्ही तिथे केलेली आहे. ऑलरेडी लोक तिथं आज त्या ठिकाणी राहत आहेत. त्यानंतर वाकडमध्ये ज्या ठिकाणी निसर्ग सिद्धी आणि निसर्ग बेलरोज आणि निसर्ग बेलरोज हे वाकडमध्ये आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहे. रावेतमध्ये आपण फॉरेस्ट हिलक्रेस्ट म्हणून तो दुर्गा टेकडीच्या एकदम समोरचा एरिया आहे, तिथं आपण तो हिलक्रेस्ट म्हणून तो प्रोजेक्ट आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. उद्योगनगरमध्ये जिथं आपण काम राहतोय तिथं आपण सफायर म्हणून एक नवीन प्रोजेक्ट तिथं आपण मोठा प्रोजेक्ट आणि वाकर भुंकर चौकामध्ये तीन टावर आहे. तर आमच्या प्रेझेंटी पॅन पुणे प्रेझेंटी आहे. म्हणजे राईट फ्रॉम सिल्वर पासून लॉ कॉलेज रोड पासून प्रभात रोड पासून नवी पेठ पासून कर्वेनगर पासून औंध पासून चिंचवड पासून मोशी पासून मी तुम्हाला बाउंड्री देतो पुनवळे पासून रावेत पर्यंत प्रत्येक ठिकाणी आमचे प्रोजेक्ट आज पण सुरू आहे. आतापर्यंत किती प्रोजेक्ट हँडओव्हर केले? वी हॅव ऑलरेडी कम्प्लिटेड 74+ प्रोजेक्ट्स छोटे मोठे. आणि कुठली बँक फायनान्स वेगवेगळे ते डिपेंड्स ऑन द आता बँकिंगचं वेगळं प्रत्येक क्रायटेरिया वेगळं आहे. तुम्ही स्वतः नगरसेवक होता त्यामुळे तुम्हाला वयस्कर लोकांची स्ट्रॅटर्जी काय असते साधारणतः कल्पना आहे. बरोबर. तर या प्रोजेक्ट मध्ये आणि बाकीचे जे होणारे आहेत प्रोजेक्ट त्याच्यात डिफरन्शिएट काय असते? नाही, बाकी जे प्रोजेक्ट आता जे झालेले आहे त्यामध्ये कदाचित एवढी ओपन स्पेस नव्हतं. ह्या ठिकाणी आम्हाला ते शक्य झालेलं आहे कारण ओपन स्पेस भरपूर मिळाले. आणि सिनियर सिटीजनसाठी जे आपले गार्डन्स आहेत किंवा सिटिंग एरिया आहेत किंवा त्यांना जे आपण इको फ्रेंडली ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण इथं सगळ्या घेतो. हे महत्त्वाचं. किती एकरमध्ये हा टोटल 3.5 एकरमध्ये. आपली संकल्पना घेऊन आपण हा प्रोजेक्ट आला. त्याच प्रकारे पुढचे अजून काही प्रोजेक्टचं प्लॅनिंग आहे? हा, आता ह्या ठिकाणी आम्ही जे आपण प्रोजेक्ट घेतलेला आहे थीम घेतलेली आहे. आता नवीन आपला जो आमचा राखणीला जो प्रोजेक्ट होतोय त्याची अजून आमची संकल्पना हा डेरा जवळजवळ 1 वर्ष झालं. कधीपर्यंत कम्प्लिशन 2030. सर ग्राहकांना काय आवाहन करणार आहात आपल्या प्रोजेक्टमध्ये? ग्राहकाला एकच आव्हान आहे, एक तर आमची लेगसी पहा, आमच्या प्रोजेक्टचं डिझाईन पहा, डिझाईन नंतर प्रोजेक्ट मधले अम्युनिटीज पहा आणि सर्वात महत्वाचं लोकेशन अँड लोकेशन या सगळे पॅरामीटर मध्ये हा प्रोजेक्ट फिट बसतो. साई निसर्ग लँडमार्कद्वारे शहरातील नागरिकांसाठी शहराच्या वैभवात भर घालणारा आणि आपल्या नवीन घराचे कुटुंबाचे वैभव टिकवून ठेवणाऱ्या या गृह प्रकल्पाला नक्की भेट देऊन या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. पिंपरी चिंचवड शहराच्या विकास वाटेवरील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा.